मुद्दा असा आहे की अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सोबत देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे आणि आशिष शेलार हे उपस्थित होते. अशोक चव्हाणांचं अत्यंत महत्वाचं एक वाक्य होतं, मला आठवतं त्या पत्रकार परिषदेमध्ये. अर्थात त्यांना माध्यमांनी हा प्रश्न विचारला की श्वेतपत्रिकेमध्ये आपलं नाव होतं, म्हणजे घोटाळ्याचं नाव होतं, आणि आदर्श घोटाळ्याच्या संदर्भामध्ये भाजपच्या धुरीणांनी आणि नेत्यांनी आरोप तुमच्यावर केले होते. तर त्यावर अस्वस्थ यापूर्वी या घोटाळ्यावरून असलेले अशोक चव्हाण असं म्हणाले की त्यात मला क्लीन चिट दिली आहे किंवा हायकोर्टाने त्या संदर्भामध्ये माझ्या विरोधात काहीही वक्तव्य केलेलं नाही, कुठलं स्टेटमेंट नाही, कुठलं निरीक्षण नाही. म्हणजे एकंदरीतच जे काही न्यायालयीन प्रकरण आदर्श घोटाळ्याच्या संदर्भात आहे, ज्याचा श्वेतपत्रिकेमध्ये अंडर ट्रायल असा उल्लेख करण्यात आलेला आहे, ही श्वेतपत्रिका म्हणजे ही हा व्हाईट पेपर देशाच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात आणि या घोटाळ्यांमुळे काँग्रेसच्या काळातल्या त्या अर्थव्यवस्थेला कशी खीळ बसली होती, अशा प्रकारचा हा व्हाईट पेपर म्हणजे ज्याला आपण मराठी श्वेतपत्रिका म्हणतो. आणि इंटरिम बजेट, केंद्र सरकारचं अंतरिम अर्थसंकल्प जे लोकसभा निवडणुकीच्या आधी केवळ 3 महिन्यांसाठीच असणारे नव्हे त्यापेक्षा कमी, आणि लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना देशाच्या एकंदरीत मोदी सरकारच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था कशी पुढे गेली, हे या व्हाईट पेपरद्वारे देशाला समजावून सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करत असताना काँग्रेस सरकारच्या म्हणजे युपीए सरकारच्या काळातले अर्थव्यवस्थेला खीळ बसवणारे किंवा अर्थव्यवस्था अधोगतीला घेऊन जाणारे जे काही घोटाळे झाले, त्यात सिंचन घोटाळ्याचा उल्लेख मात्र टाळला गेला, मात्र आदर्श घोटाळ्याचा उल्लेख केला. त्या आदर्श घोटाळ्यामुळे मुख्यमंत्री पदावरून अशोक चव्हाण यांना पाय उतारवावं लागलं. आणि हाच संदर्भ देत पत्रकारांनी जेव्हा प्रश्न विचारला, तेव्हा या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये माझ्या संदर्भात फारशी काही प्रतिकूल टिप्पणी न्यायालयीन प्रक्रियेत दिसून येत नाही, त्यामुळे मला त्याची काही चिंता करण्याची गरज नाही, असं एक साधारणतः वक्तव्य अशोक चव्हाणांचं होतं. आता देवेंद्र फडणवीसांनाही तोच प्रश्न करण्यात आला. प्रत्येकाने आपलं राजकीय कसब वापरून या संदर्भात उत्तर दिलेलं आहे. आता श्वेतपत्रिकेमध्ये ज्या आदर्श घोटाळ्याचा उल्लेख करण्यात आला, तो घोटाळाही आपण पाहूया. स्क्रीन आपण धावती बघतोय, पण तुम्हाला एका ठिकाणी ती स्क्रीन थांबेल. ज्या श्वेतपत्रिकेचं हा स्क्रीनशॉट आहे, त्यामध्ये तुम्हाला आदर्श घोटाळ्याच्या संदर्भातला जो भाग आहे तो अधोरेखित करण्यात आलेला आहे. तो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आता राहिला प्रश्न, अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले, काँग्रेसला खिंडार पडणार का? तर त्यांच्या भाजप प्रवेशानं एक महत्वाचा नेता हा भाजपमध्ये गेला, त्यामुळे काँग्रेसचं नुकसान आहे. किती आमदार जातील, हळूहळू जातील का, वेगानं जातील का, हेही सगळे मुद्दे आपल्याला पाहायला पाहिजे. पण देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की एक महत्वाचा नेता आमच्या पक्षात आल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आमचा पक्ष मजबूत झाला, आणि हा पक्ष आणखी मजबूत करण्यासाठी आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश संपादन करून देण्यासाठी मी सुद्धा प्रयत्न करेल, अशी ग्वाही अशोक चव्हाणांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिली. जसा प्रत्येक नेता करतो. पदाची कोणतीही लालसा नाही असं म्हणत असताना विकासाच्या मुद्द्यावर मी काम करेल आगामी काळात असेही सांगितलं. हे प्रत्येक नेता प्रत्येक पक्षामध्ये गेल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये सांगत असतो, त्यातही काही वेगळं नाही. पण फडणवीस असं म्हणाले की आता आम्ही हा पक्षप्रवेश अशोक चव्हाणांचा, राजूरकरांचा केलाय खरा, पण नंतर मात्र दिमाखात एक सोहळा आयोजित करण्यात येईल, त्यात हजारो कार्यकर्ते येतील. कार्यकर्ते एवढाच उल्लेख फडणवीसांनी केला, पण फडणवीसांना याची पूर्ण कल्पना आहे की अशोक चव्हाणांसोबत कोणकोणते नेते येऊ शकतात. आणि अशोक चव्हाणांनीही हा वायदा केला असेल, हे वचन दिलं असेल भाजपला की कोणकोणत्या पॉकेटमधले कोणकोणते काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते येतील. नांदेड जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर अशोक चव्हाणांचा वर्चस्व आहे, पकड आहे. अर्थात नांदेडमध्ये खूप मोठं नुकसान काँग्रेसला सहन करावं लागेल, कारण इतक्या वर्षांपासून सातत्यानं
नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि त्यापूर्वी शंकरराव चव्हाणांचं कुटुंब सगळं राजकारण एक हाती सांभाळत आहे आणि त्यात त्यांना खूप मोठमोठी पदं मिळाली. 2 वेळेला शंकरराव चव्हाण जसे मुख्यमंत्री झाले तसेच अशोक चव्हाणही झाले. आदर्श घोटाळ्यात त्यांना सोनिया गांधींनी पदावरून खाली येण्यासाठी बाध्य केलं आणि नंतरच्या काळामध्ये ते भाजपच्या आरोपामुळे घायाळ झाले आणि विजनवासात गेल्याचं चित्र होतं आणि नंतर पुन्हा ते मोदी सरकारच्या विरोधात, भाजपच्या विरोधात बोलत होते. मुद्दा इतकाच आहे की आता भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसला किती मोठ्या प्रमाणात खिंडार पडतं, तर जे नेते काँग्रेसमधून भाजपमध्ये जातील आणि काही आमदार ते घेऊन जातील, तर राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची सर्वात मोठी पंचायत होईल. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये आघाडीमध्ये केवळ काँग्रेसच असा एक पक्ष आहे की ज्यांचा राज्यसभेचा एक खासदार निवडून येऊ शकतो. त्यात कुणाचं नाव असेल भाग वेगळा आहे, पण एकच खासदार निवडून येऊ शकतो. आणि जर जास्त आमदारांनी राजीनामा दिला तर येत्या काळात म्हणजे फेब्रुवारीमध्ये राज्यसभेची निवडणूक आहे आणि आमदारांना विधानसभेच्या त्यासाठी मतदान करायचं आहे, तर राज्यसभेच्या एका जागेचा खेळ हा काँग्रेसचा अडचणीत येऊ शकतो, इतकं मात्र आपल्याला सांगता येईल. आता राज्यसभेचे खासदार म्हणून अशोक चव्हाणांची इच्छा आहे का? त्यांना राज्यातच राहायचं आहे का? कारण एकदा वयाच्या 30व्या वर्षी शंकरराव चव्हाण सगळे राजकीय त्यांचं वजन असताना आणि ते सक्रिय असताना वयाच्या आज म्हणजे अशोक चव्हाणांचं वय मला वाटतं 66च्या आसपास असेल आणि वयाच्या 30व्या वर्षी नांदेडचे जे पहिल्यांदा खासदार झाले आणि त्यानंतर 2014 ते 19 आणि 2019 मध्ये त्यांना आपल्याच मेव्हण्यानं राजकीय मैदानात निवडणुकीच्या मैदानात पटचित केलं होतं, त्यांच्यावर नामुष्की उडवली होती पराभवाची. आता अशोक चव्हाणांची कोंडी बेसिकली काँग्रेस पक्षात किती झाली? नाना पटोले यांचा मनमानी कारभार पक्षामध्ये होता, ते कोणाचे ऐकून घेत नव्हते, टीमवर्क अजिबात नव्हतं, समन्वय नव्हतं, प्रशिक्षण घेतलं जात होतं. ज्यावेळी मैदानात उतरून आंदोलन करणं गरजेचं होतं, पक्ष संघटना वाढीस लागावी यासाठी आणखी काही कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याची गरज होती आणि ते केलं गेलं नाही, असं लोकमतच्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. यापेक्षा वेगळं काही आजपर्यंत म्हणजे आतापर्यंत या 24 तासामध्ये अशोक चव्हाणांच्या तोंडून निघालं नाही. एक द्वेषाचं राजकारण करणं, टीका करणं हे माझं काम नाही असं म्हणून त्यांनी आता टाळलेलं आहे. भविष्यात जेव्हा काँग्रेसचे नेते त्यांच्यावर तुटून पडतील त्यावेळेला त्याचंही उत्तर ते देतील, कारण इतके काही संयमी स्वभावाचे ते नाही, मुरब्बी राजकारणी आहे, प्रशासनावर पकड आहे. पदाची लालसा नाही असं म्हणत असताना केंद्रामध्ये त्यांना राज्यसभा देऊन त्यांना मंत्री केलं जाईल का आगामी काळामध्ये हेही पाहणं गरजेचं आहे. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये जर त्यांना उभं राहायचं आहे आणि हा मैदानातला माणूस आहे, तो काही परिषदेचा राज्यसभेचा माणूस नाहीये परिषदेचा, त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसमध्ये लोकसभा खासदार झाल्यानंतर सुद्धा त्यांनी त्याच वेळेला आपल्या पत्नीला भोकर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आणलं होतं आणि 2019च्या निवडणुकीत ते हरल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या पत्नी बाजूला सारलं गेलं आणि ते स्वतः विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहिले. बऱ्याच नेत्यांचा प्रॉब्लेम असा आहे महाराष्ट्रातला की ते केंद्राच्या राजकारणात फारसे रमत नाही. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं जातं, पण तेही महाराष्ट्रात आहे आणि उद्या ते जातील म्हणजे तसा त्यांचा वकूब आहे. पण गोपीनाथ मुंडेंचाही जीव रमला नाही. सुशील कुमार शिंदे फार काळ रमले, ऊर्जा मंत्री शंकरराव चव्हाण रमले, शरद पवार रमले, पण महाराष्ट्रात या लोकांचं लक्ष असतं आणि भाजपमध्ये नितीन गडकरी आणि आता कुठल्याही राज्यसभेचे आणि लोकसभेचे सदस्य नसताना विनोद तावडे सुद्धा रमले. प्रकाश जावडे आहेत, पण त्या अर्थाने त्यांचं नाव घेता येणार नाही, ज्यांचा महाराष्ट्रात जनमानसावर त्यांची पकड आहे, त्यांना नस माहिती, अशाच नेत्यांचा मी उल्लेख केला. तर मला असं म्हणायचं आहे की अशोक चव्हाण होते त्या काळातही आणि खूप काही इतका महाराष्ट्राचा 2दा मुख्यमंत्री राहून सुद्धा त्यांनी फार केंद्राच्या काँग्रेसच्या राजकारणात रस घेतला आणि त्यांना खूप मोठी जबाबदारी दिली गेली असं आठवत नाही. विलासराव देशमुख केंद्रीय अवजड खात्याचे मंत्री होते आणि त्या काळामध्ये त्यांना छत्तीसगडचं प्रभारीही केलं गेलं होतं जर चुकत नसेल तर, जुने संदर्भ आहेत. तर अशा पद्धतीनं त्यांना राष्ट्रीय राजकारणात कामाला लावलं होतं काँग्रेसकडनं.
पण पंकजा मुंडे असतील त्याही आता खूप काही केंद्रीय राजकारणात रस घेतायत असं फारसं दिसत नाही. त्यांनाही मध्य प्रदेश मध्ये जबाबदारी पक्षांना दिली होती. महाराष्ट्राच्या नेत्यांना राज्यसभेत पाठवून काही खूप हशील होईल. आता माझ्यासोबत पुरुषोत्तम आवारे अजिंक्य भारतचे संपादक अकोल्याहून जोडले जात आहेत. त्यामुळे आता मला जरा आणखी काही विषयावरती चर्चा करता येईल. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं मॅक्स महाराष्ट्रावर आपली भूमिका मांडतायत उत्तमपणे. रोकटोक हे युट्यूब चॅनल सुद्धा ते संचालित करतायत. काय वाटतं, शरद पवार इंडिया आघाडीतले एक मजबूत नेते, महाविकास आघाडीचं चे भीष्म पितामह म्हटल्या जात आहेत आणि अशोक चव्हाणांसारखा एक महत्वाचा चेहरा महाविकास आघाडीमधनं जर गेला तर महाविकास आघाडीचं नुकसान किती, काँग्रेसचं नुकसान किती आणि भाजपमध्ये आता पक्ष प्रवेश झाल्यानंतर किती आमदार जातील, जरा विस्तारानं विश्लेषण करा आवारे पाटील तुम्ही. मनोज, मला असं वाटतंय की साधारणतः काँग्रेसमध्ये 30-40 वर्षाची कारकीर्द ज्यांनी घातली, ज्यांची खर्ची झाली, महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री राहिले, त्यांचे वडीलही दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिले, केंद्रात मंत्री राहिले, अशा चव्हाण घराण्याचा माणूस एखादा महत्वाचा जर पक्षातून बाहेर जात असेल तर अगदीच काहीही त्यांच्यासोबत जाणार नाही, कोणीही जाणार नाही असं म्हणण्यात काही अर्थ नाही. शेवटी इतकी वर्ष राजकारणाची कारकीर्द ज्यांची गाजलेली असते, वेगवेगळी पदं भूषवलेली असतात, थोडाफार फरक पडणार आहे यात अजिबात मला शंका नाही. अशोक चव्हाण साधारणतः काँग्रेस पक्ष सोडून जातील याची चर्चा आपल्या सगळ्यांच्या कानावर पत्रकार म्हणून तुझ्याही आणि माझ्याही जवळपास 1 वर्ष झाले आपण अशा चर्चा ऐकतो आहोत की अशोक चव्हाण जातील, अशोक चव्हाण जातील, आणि शेवटी तो दिवस उगवला. अशोक चव्हाणांनी आपल्या पक्षाचा राजीनामा दिला आणि जेव्हा राजीनामा दिला तेव्हा सुद्धा ते या पद्धतीचं बोलत होते की अजून माझी कुठलीही भूमिका ठरली नाही. हे नेहमीची स्ट्रॅटेजी या सगळ्या नेत्यांची असते की काही भूमिका ठरलेली वगैरे, आणि लगेच आज त्यांचा प्रवेश झाला. आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिलेला एवढा मोठा माणूस आणि साधारणतः 1-2 दिवसानंतर मला वाटते उद्याच अमित शहाचा दौरा आहे. आम्हाला सगळ्यांना असं वाटलं होतं की एवढ्या मोठा राजकीय ख्याती असणारा माणूस, माजी मुख्यमंत्री, आणि नांदेड जिल्हा, हिंगोली असेल, त्या 2 लोकसभा मतदारसंघावर प्रभाव असणारा, नांदेड जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, असा प्रभावी माणूस कदाचित अमित शहाच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होईल, पण ते नाही होऊ शकलं. त्यांनी लगेच आज प्रवेश घेतला. मला वाटते की ह्या सगळ्या 1 वर्षापासून जे काही आम्ही ऐकत आहोत, साधारणतः आदर्श घोटाळ्यानंतर त्यांना जे मुख्यमंत्रीपद घालवावं लागलं आणि त्यांच्या कारकिर्दीवर जो हा कलंक लागला, त्या कलंकापासून ही फाईल कधीतरी भारतीय जनता पार्टीचे खुनशी लोक जे आहेत, ज्यांना असं वाटते की वेगवेगळ्या पक्षातून आपल्या याच्यात काहीतरी महत्वाचे लोक, मग ते कलंकित का असेना, ते आपल्या वॉशिंग मशीन मध्ये आणले पाहिजेत आणि स्वच्छ केले पाहिजेत, अशा प्रकारे हा प्रयत्न झाला. आणि मला वाटते की ती भीती निश्चित त्यांना दाखवली असावी. आज ना उद्या ही फाईल उघडली जाईल आणि मग विनोदानी 1-2-3 दिवसापासून ज्या पद्धतीचे मीम्स चालू आहेत की तुरुंगात बसल्यापेक्षा भारतीय जनता पक्षात गेलेलं कधी चांगलं, असा विचार त्यांनी केला असेल. परंतु आता हा झाला घटनाक्रम. परंतु एक लक्षात घ्या, काँग्रेसमधले असंख्य नेते जे आहेत, आता यांच्या संदर्भात सांगितलं जाते की 20-22 आमदार वगैरे, पण मला असं वाटते की 20-22 आमदार वगैरे काहीही त्यांच्यासोबत जाणार नाहीत. कदाचित जायचे असते तर आजच ते शक्ती प्रदर्शन झालं असतं. त्याच्यामुळे अमर राजूरकर वगळता कोणीही आमदार त्यांच्यासोबत जाईल असं मला वाटत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे काही लोक असतात, जे जिल्हा परिषद नांदेडची आहे, नांदेडची एपीएमसी आहे, जे अशोकरावांच्या ताब्यात असतील, ते लोक कदाचित उद्या नांदेडला कदाचित एक मोठा सोहळा होईल आणि त्या सोहळ्यात हे सगळे लोक त्याच्यात जातील. परंतु महत्वाचं जे आहे, विधान सभेचे काही सदस्य, विधान परिषदेचे काही सदस्य, मराठवाड्यातले काही अशोकराव चव्हाणांच्या संपर्कात असणारे आमदार, आधी जी चर्चा होती, अगदी विश्वजित कदमांपासून तर अमित झनकांपर्यंत जी नावं घेतली गेली, लातूरच्याही देशमुख बंधूंची नावं घेतल्या गेली, पण मला असं वाटत नाही की ते कोणी जाईल. एक निश्चित आहे की भारतीय जनता पक्षाला हे पाहिजे आहे
साधारणतः जो सी वोटरचा सर्वे आला आणि त्यात ते सांगितलंच गेलं की साधारणतः या महाविकास आघाडीला 26 जागा आणि महायुतीला त्याच्यापेक्षा कमी जागा. यानंतर त्यांच्यात थोडासा हडकंप झालेला आहे. जर यांचं सगळ्यांचं ठरलेलं असेल की अबकी बार 400 पार, तर मग भारतीय जनता पक्षाला काँग्रेसची माणसं फोडण्याची काय गरज पडली? हा एक प्रश्न तुमच्या माझ्या मनामध्ये, असंख्य कार्यकर्त्यांच्या मनात, एक राजकीय अभ्यासक म्हणून आपल्या मनात सुद्धा तो आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या आतमध्ये प्रचंड घबराट आहे. त्यांना एका जागेची पडलेली आहे. अशा वेळी काही महत्वाची माणसं, उपद्रव मूल्य असणारी माणसं, त्या परिसरामध्ये थोडंसं राजकीय प्रभाव असणारी माणसं ते घेण्यात आता यशस्वी होत आहेत, हा भाग वेगळा आहे. परंतु तरीही सामान्य माणसाला आता 2 दिवसापासून मी अनेक लोकांशी बोलतोय. मराठवाड्यात हिंगोली, नांदेड इथे सुद्धा पत्रकार म्हणून माझे अनेकांशी संबंध आहेत. एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी सुद्धा अनेकांशी बोलतो. तेव्हा त्या लोकांचं हेच मत पडलंय की साधारणतः नेते जरी जात असतील तरी या सगळ्या प्रक्रियांचा सामान्य मतदारांवर फार काही फरक पडलेला नाही. एक लक्षात घ्या माणूस की गद्दार ज्यांनी गद्दारी केली त्या लोकांची गद्दारी सामान्य मतदाराला, ज्या मतदाराचा राजकारणाशी फारसा काही संबंध नसतो, त्याला ही गोष्ट आवडलेली अजिबात नाहीये. त्याच्यामुळे मला नाही वाटत की फारसा काही फरक पडला. पुरुषोत्तम, मला एक सांगा की मान्य आहे की गद्दारी आवडलेली नाही, पण मला दुसरा एक असा मुद्दा वाटतो की जर त्यांना इतक्या जमिनीवरच्या नेत्याचा, हिंगोली आणि नांदेडचा सगळा लोकसभा मतदारसंघ त्यांच्या प्रभावाखाली, अंमलाखाली आहे, आणि तरी सुद्धा ते एकदा हरले होते, एकदा जिंकले, एकदा हरले, एकदा मोदींच्या लाटेत जिंकले होते. म्हणजे पहिल्या वेळेला तर खूप मोठी लाट होती, त्यातही जिंकले, आणि दुसऱ्या वेळेला थोडा प्रभाव मोदींचा ओसरला होता, त्यावेळेला ते हरले. याचा अर्थ त्यांचा प्रभाव कुठे ना कुठे कमी झाला असावा, असंही विश्लेषण करता येतं. मला जर त्यांना लोकांची नस माहिती आहे आणि जर प्रवाह भाजपच्या विरोधात आहे हे जर त्यांना माहित होतं, तर मग नेमकं अशा अडचणीच्या काळात आणि सी वोटरच्या सर्वेनं महायुतीची दमछाक केली, धाम फोडला, असं चित्र असताना ते भाजपमध्ये का गेले असतील? कोणतं कारण होतं की श्वेतपत्रिकेमध्ये, केंद्र सरकारच्या अंतरिम बजेटमध्ये श्वेतपत्रिकेमध्ये सिंचन घोटाळ्याचा उल्लेख कुठेही नव्हता आणि आदर्श घोटाळ्याचा उल्लेख केला होता, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला का? किंवा आदर्श घोटाळ्याची महाराष्ट्रातली फाईल पुन्हा कधी आपल्या डोक्यावरती येऊन नाचू शकते असं त्यांना वाटलं, म्हणून ते गेले? नाही, मला एक निश्चित वाटते की आदर्श घोटाळा हे त्यातले, आदर्श घोटाळ्याची टांगती तलवार हे एक महत्वाचा फॅक्टर आहे. पुन्हा त्यांच्या जे कारखान्यांमधले जे घोळ आहेत ते घोळही अतिशय महत्वाचे आहेत. या 2 कारणास्तव अशोक चव्हाणांनी या पद्धतीचा निर्णय घेतला असावा, असं माझं मत आहे. पण आता घोळ असेल, घोटाळे असतील, चुका आहे ना, म्हणजे भाजप, तुम्ही सगळे आरोप करताय की भाजप खुनशी पद्धतीनं राजकारण करतं, पण मुळात तो एक भाग वेगळा झाला. पण महाराष्ट्रातले काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षातले नेते ज्यांच्याकडे सहकारी बँका आहेत, साखर कारखाने आहेत, तर त्याचं संचालन करणारे आणि त्याच्या भरवशावर आपलं राजकारण मजबूत करणारे, पकड मजबूत करणारे, निवडणुका लढणारे आणि निवडणुकीसाठी तिथला पैसा वापरणारे, असे सगळे नेते कुठेतरी अडकले होते ना. ते अडकले म्हणून कदाचित भाजपच्या नेत्यांनी त्याचा फायदा उचलला असेल, किंवा यंत्रणा त्यांच्यावर कारवाई करते. हा एक मुद्दा नाहीये का? तो आपल्याला इग्नोर करून चालता येईल, दुर्लक्ष करून चालता येईल? नाही, हा मुद्दा दुर्लक्ष करून चालणार नाही. साधारणतः सहकार क्षेत्रामध्ये ह्या गोष्टी ज्या चालता आहेत, एकही सार्वजनिक सहकारी साखर कारखाना असेल, सूतगिरणी असेल, काही प्रकल्प असतील, हे प्रकल्प स्वतःच्या चरण्यासाठीची पूर्ण म्हणून ज्या पद्धतीने काँग्रेसच्या नेत्यांनी आतापर्यंत वापरली, आणि जोपर्यंत आपली या एक अनभिषिक्त राजकीय सत्ता आपली टिकून आहे तोपर्यंत आपल्या या प्रतिष्ठानांकडे, आपल्या संस्थानाकडे कुणी ढुंकून बघणार नाही, हस्तक्षेप करणार नाही, असा जोपर्यंत त्यांना आत्मविश्वास होता तोपर्यंत ते त्यांच्या पक्षाशी प्रामाणिक होते. हर्षवर्धन पाटील असतील, पश्चिम महाराष्ट्रातले अनेक नेते असतील, हे सगळे नेते आपल्या काहीतरी संस्थानांमधल्या घोटाळ्यांची टांगती तलवार जी शिरावर आहे, ते पडली तर मान कटेल या भीतीनंच ते गेलेले आहेत. हे सर्व श्रुत आहे, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. तुम्ही हर्षवर्धन पाटीलचा उल्लेख केला, खरं तर मीच करणार होतो, कारण पत्रकार परिषदेमध्ये आपण बघितलं मागच्या बाजूला बसलेले होते राज्यसभेचे
ची खासदारकी त्यांना मिळण्याची शक्यता. इंदापूरचे आमदार आणि अजित पवार आणि त्यांचं सख्य आपल्याला राजकीय हे सुद्धा माहिती आहे. आणि PCU पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीचे ते कुलपती आहेत. काँग्रेसमध्ये असे किती कुलपती आहेत? कमल किशोर कदम असतील, दत्ता मेघे शरद पवारांच्या काळात होते, त्यानंतर आपण पतंगराव कदम, सगळ्या सहकारी बँकाचे विद्यापीठांचे सगळे महत्वाचे नेते, कुलपती, आणखी काय काय त्यांच्या PhD डॉक्टरेट मिळवल्या त्यांनी अत्यंत संघर्ष आणि परिश्रम करून आणि देश विदेशातल्या सगळ्या पुस्तकांचा अभ्यास करून डॉक्टर झालेले राजकारणी आणि आपण पाहिलेलेच आहे. आता मला काही नावं सांगण्याची गरज नाही. डॉक्टर राजू वाघमारे पण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते, आणि तेही ऐकत असतील की सगळ्याच ठिकाणी म्हणजे आता भाजपमधले पण काही डॉक्टर आमदार आहेत आणि प्रचंड अभ्यास केलाय त्यांनी राजकारणातून बाजूला सरत वेगवेगळ्या गुरूंचा आशीर्वाद घेत आणि त्यांच्या सोबतीनं रात्रंदिवस एक करून प्रबंध लिहिले. तो मुद्दा नाही. घाण कशी राजकारणात आहे आणि कशा पद्धतीने हेही आपण सांगितलं पाहिजे म्हणून मी या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केला. पण आता डॉक्टर राजू वाघमारे खूप कोंडी केली का अशोक चव्हाणांची आणि नाना पटोले यांच्या संदर्भात लोकमतला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलंय की पक्षामध्ये समन्वयाचं राजकारण नव्हतं, विकासाच्या दृष्टीनं कुठली पावलं टाकली जात नव्हती, मैदानात उतरण्याऐवजी आता प्रशिक्षण घेतली जात होती, नाना पटोले कुणालाही ऐकत नव्हते, चारी दिशाला चारी तोंड होते आणि माझा जीव मात्र त्यात घुसमटत होता असं त्यांनी म्हटलेलं नाही. मी म्हणतोय की एवढं सगळं ते बोलत असताना मला असं वाटलं की त्यांची खूप कोंडी झाली, नाना पटोले ऐकत नव्हते आणि न ऐकून सुद्धा किती काळ वाट बघायचा असं ते अशोक चव्हाण मुलाखतीमध्ये म्हणाले लोकमतच्या. काय चाललं होतं काँग्रेसमध्ये नेमकं? लक्षात घ्या की आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब जे बोलतायत ते बोलताना आपण हा विचार करायला पाहिजे होता की चव्हाण साहेब ऑल इंडिया काँग्रेस कमिटी होते, ते हाय कमांड होते आणि मग ऐका ना डॉक्टर राजू वाघमारे, जर तुम्ही कडेला रस्त्याच्या कडेला जर थांबलात आणि तो तुमची फ्रेम, तुमचं इंटरनेटचं नेटवर्क छान मिळेल आणि खूप छान संवाद होईल आणि काँग्रेसची प्रतिक्रिया फार महत्वाची आहे. तुमचं विश्लेषण, तुमचं निरीक्षण हे फार महत्वाचं नाही. तर आम्ही दोघे पत्रकार आहोत, आम्ही आपल्या पद्धतीत थोडे रस्त्याच्या कडेला थांबवा, कारण काँग्रेससाठी सुद्धा फार अडचणीची वेळ आहे असं म्हटलं जात आहे. तर तुम्ही जरा नीट सांगू शकाल की ही अडचण कशी दूर होईल? मी पण तोपर्यंत मी बोलू शकतो. प्रश्न असा आहे की नाना पटोळे अध्यक्ष होऊन जवळजवळ 2 वर्ष होत आली, 2-2.5 वर्ष. असा काही प्रॉब्लेम पक्षामध्ये असता तर त्याच्याबद्दल याच्यापूर्वी चर्चा झाल्या असत्या, याच्यापूर्वी सगळेजण बोलले असते की एका अध्यक्षांमुळे एवढा मोठा नेता पक्ष सोडून कधी जात नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, काँग्रेसमध्ये डेमोक्रेसी आहे, प्रत्येकाला बोलण्याची संधी आहे आणि प्रत्येक जण बोलतो. त्याच्यामुळे ते जे बोलतायत आता एक पॅटर्न लक्षात घ्या की ज्या वेळी जो पक्ष सोडतात तो पक्ष सोडल्यानंतर आपल्याला ब्लेम करायला कोणतरी लागतं आणि मग त्या पक्षातल्या घटना कशा वाईट असतील किंवा त्या पक्षातल्या घटनांनी कशा पद्धतीने आपल्याला त्रास झाला असेल याच्याकडे लक्ष दिलं जातं, विषयी बोललं जातं. खरी कारणं जी आहेत त्या कारणांबद्दल कोण बोलायला तयार नसतं. पण हे तर सगळीकडे आहे की आदरणीय चव्हाण साहेब ज्या दबावामुळे, ज्या ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयच्या ज्या रेड झाल्या त्याच्यानंतरच हे बोलणं की कोणत्याही परिस्थितीत आता चव्हाण साहेब जातील, त्यांच्यावरचं प्रेशर मीडियावर या पद्धतीच्या गोष्टी होत होत्या आणि त्याच्यानंतर ही वेळ आली आणि त्या चव्हाण साहेबांनी पक्ष सोडला. त्याच्यामुळे ते ईडी, सीबीआय आणि इतर संस्था चव्हाण साहेबांवर ज्या पद्धतीने पडला त्याच पद्धतीने इतर पक्षाच्या नेत्यांवरही तो दबाव होता आणि ज्यांच्यावर दबाव आहे
ते सगळे नेत्यांनी त्यांचे त्यांचे पक्ष सोडले आणि त्यांना जाणं भाग पडलं की नाही. त्याच्यामुळे आता आपण असं बोलतोय की होण्याचा काही प्रश्नच येत नाही, कारण ते स्वतः आहे. जे 3 नेते महाराष्ट्रातले सगळ्या गोष्टीसाठी एकत्र किंवा त्या 3 नेत्यांमध्ये आदरणीय अशोकरावजी चव्हाण, पक्षाचं कुठचं काही कारण असं काही झालंय ते काय झालंय का, तर मला वाटत नाही की त्या पद्धतीच्या गोष्टी झाल्यात. खऱ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज येत नाही. खरं तर त्यांची जशी चालती रस्त्यावरची कार आहे तसाच आजकाल काँग्रेस प्रवाही राहावा असं आपल्याला वाटतं. मी शिवानी माझ्या कार्यक्रमाची प्रोड्युसर आहे, मी तिला सांगतो की थोडं नीट काय काय नेटवर्क काय एकदा म्हणताय तपासून तुम्ही? घ्या आणि नंतर नंतर तुम्हाला जोडून घेता येईल. राजू वाघमारे यांचं म्हणणं, त्यांची भूमिका आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. पण सातत्यानं नेटवर्क तुटतंय आणि त्यामुळे ना आपला संवाद खंडित होतोय. डॉक्टर राजू वाघमारे, तुम्ही कृपया करून समजून घ्या. मी पुन्हा एकदा ज्येष्ठ पत्रकार आणि अजिंक्य भारतचे संपादक साईडला पुरुषोत्तम घ्या मावरे गाडी, पाटील यांच्याकडे साईडला. मी जातोय. हा तर अशोक हा, मी घेतल्या गाडी, चव्हाण, साईडला घेतल्या. घ्या घ्या घ्या, पुन्हा एकदा जोडून घेतो. अरे तुम्हाला काही बाहेर प्रश्न काढा, विचारायचे, ह्याला बाहेर काढा. पुरुषोत्तम मावरे पाटील, काही प्रश्न विचारायचा असेल डॉक्टर राजू वाघमारे यांना तर तुम्ही विचारू शकता. डॉक्टर राजू वाघमारेंना मला एक प्रश्न विचारायचा आहे की साधारणतः काँग्रेसमधली अशी काही माणसं आहेत, अशी काही नेते आहेत की ज्या नेत्यांना काँग्रेसने सुरुवातीपासून पद वगैरे सगळं काही दिलेलं असताना सुद्धा काँग्रेसपासून काहीतरी कारण सांगून ही माणसं काँग्रेसमधून बाहेर का जात आहेत? डॉक्टर बाबा सिद्दीकी असतील आता हे, किंवा जे काही पारड्यात काही लोक आहेत, हे असं का होत आहे? घ्या, सगळ्यात प्रथम याला वेगवेगळी कारणं आहेत. सगळ्यात पहिलं कारण, प्रत्येक नेत्याच्या आशा आकांक्षा ज्या आहेत त्या मोठ्या आहेत. काँग्रेस पक्षामध्ये ज्या पद्धतीचं आता राज्यसभेच्या सीट आहेत म्हणा किंवा विधान परिषदेच्या सीट आहे म्हणा, ज्या आमच्या आमदार कमी निवडून आले किंवा त्यामुळे त्या सीट्स कमी झालेल्या आहेत आणि मग संधी मिळेल की नाही, आणि जर ती संधी कोण दुसरा देत असेल तर त्या संधीसाठी काँग्रेस पक्ष तयार झालेले आहेत. त्याच्यामुळे हा एक मुद्दा त्याच्यामध्ये आला. आणि तुमच्या तो लक्षात येईल की ज्यांनी ज्यांनी काँग्रेस सोडली त्यांनी ज्या ज्या पक्षामध्ये गेले त्या पक्षांनी त्यांना वेगवेगळी पदं दिली, वेगवेगळ्या खासदारक्या दिल्या, वेगवेगळ्या विधान परिषदा दिल्या आणि ते त्या पद्धतीने सुखी झाले. म्हणजे अशा तो एक खेळ त्याच्यामध्ये आहे. मगाशी मी सांगत होतो की ईडी, सीबीआय आणि इन्कम दबाव काँग्रेस नेत्यांवर, त्यांच्या कुटुंबावर, शिवसेना नेत्यांवर, त्यांच्या कुटुंबावर अशा पद्धतीचा दबाव इतका आणायचा की तो दबाव इतका मोठा होतो की मग त्या दबावापुढे त्या नेत्याला तिकडे जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्याच्यामुळे ही एक स्ट्रॅटेजी भाजपनी संपूर्ण भारतामध्ये अवलंबलेली आहे आणि त्या स्ट्रॅटेजीला कोण घडलेलंच नाही. त्याच्यामुळे या ज्या गोष्टी आहेत पाहिजे. आणि मग साहजिकच आहे की जो नेता जो पक्ष सोडतो त्या पक्षाबद्दल मला, कारण तो नेता हे नाही सांगू शकत की मला ईडीची भीती होती, मला याची भीती होती, मला सीबीआयची भीती होती किंवा मला धमक्या होत्या, हे बोलू नाही शकत. कारण तो जातो कुठे, तर तो त्या ठिकाणी जातो, तर त्या ठिकाणच्या लोकांबद्दल तो काही कंप्लेंट करू शकत. त्याला ब्लेम स्वतःला द्यायला किंवा जगाला दाखवायला तो नेता, त्याच्या पुढे एकच पर्याय राहतो की ज्या पार्टीमध्ये ते होते त्या पार्टीचं वातावरण चांगलं नव्हतं हे दाखवण्याचा त्यांच्या पुढे एक पर्याय राहतो. आणि तो पर्याय घेऊन तो नेता त्या पार्टीमध्ये त्यांचे जे बाकीचे सहकारी असतात त्याच्यातल्या एकाला टार्गेट करून, दोघांना टार्गेट करून, कधी कधी करून तो नेता आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करतो.
या 3 गोष्टींमुळेच, आणि हा 3 गोष्टींचा पॅटर्न तुम्हाला संपूर्ण देशामध्ये बघायला मिळतो. खरं तर तुमच्या आरोपावरती भाजपची त्याच्यामुळे प्रतिक्रिया यायला पाहिजे. म्हणजे मी शिवानीला विनंती करेल की ती भाजपच्या प्रवक्त्यांना, कुठल्या नेत्यांना तुम्ही ताबडतोब जोडून घ्या, कारण आता राजू वाघमारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहे आणि त्यांना अहो संपादक साहेब, बोला. नाही, मी काय म्हणतोय मनोजजी, की ही जी हे आरोप आहेत हे काही फक्त आता होत नाही आहेत हो. हे तुमचं जे राजकारण या देशामध्ये सुरू झालेलं आहे, जे एक विध्वंसाचं आणि बदल्याचं राजकारण झालेलं आहे, जो एक हुकुमशाहीचा प्रघात या देशामध्ये 2014 नंतर सुरू झालेला आहे, विरोधकांच्या विरोधात, पत्रकारांच्या विरोधात, विरोधकांच्या विरोधात, आणि त्याचा हा पॅटर्न आहे. त्याच्यामुळे हे काही नवीन आरोप नाहीत भाजपसाठी. मला मला आणि भाजप मला म्हणणार मला हे आहोत म्हणायचंच नाही की नवीन आहे, जुने आहे, पण कसं होतं की सम्यक चर्चा, निरपेक्ष त्याला मग तुम्ही भावना आमची दिसली पाहिजे, मग म्हणून मी तुम्ही विनंती केली, कारण मी पण बाहेर आहे. नाही, कारण एक कल्ली, एका बाजूची भूमिका येता कामा नये. जेव्हा आपण चर्चा नाही, केली, नाही, तुम्हाला जोडलं नसतं हे- आणि भाजपला जोडलं असतं आणि भाजपची प्रतिक्रिया आली असते आणि भाजप तुमच्या विरुद्ध बोलत असले की काँग्रेसमध्ये अनागोंदी आहे, ज्या लोक म्हणजे त्यांच्या अशोक मनोजजी, चव्हाणांच्या मुलाखतीचा हे घेऊन, मनोजजी, असं नाही होत ना. मी विनंती मनोजजी, केली, पण तुम्ही बोलत राहा, तोपर्यंत आपण तिघे चर्चा करत राहू. मनोजजी, मला 5च मिनिटं पाहिजे तुम्ही बोला बोला. नाही, मी तुम्हाला वेळ नाही, वाजता. तुम्हाला वेळ देतोय. त्याच्यामुळे मला गांधी भवनला मी चाललोय. हो, तुम्हाला वेळ आहे, तुम्ही बोला बोला बोला. त्याच्यामुळे मी ज्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला, ही 3 कारणं तुम्हाला ऑब्जेक्टिव्हली प्रत्येक नेता ज्यावेळी पक्ष सोडतो, या 3 कारणांपैकी एका कारणामुळे तो पक्ष त्यांनी सोडला हे तो सांगत असतो. बरं. पण तो कधीच आदर्श सांगत नाही. घोटाळ्याच्या संदर्भामध्ये काँग्रेसला काही बोलायचं आहे का? तो काँग्रेसच्या काळातला घोटाळा होता. मुख्यमंत्री कोणतो म्हणून कोणी त्यांची आदर्श चूक असेल, घोटाळ्याच्या त्यांना बाबतीत? मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं सोनिया गांधींच्या आदेशामुळे, पण ते काँग्रेसचं सरकार होतं आणि काँग्रेसमधले अनेक नेते त्याच्यामध्ये सहभागी होते. जरा मनोजजी, मी बोलू का? तुम्ही मला प्रश्न विचारलात ना, मला बोलू द्या ना. तुम्ही तुमची स्टेटमेंट नका देऊ. यू आर आदर्शच्या बाबतीत बोलायचं झालं तर आदर्शचा अभ्यास मी भरपूर केलाय, आणि त्यावेळी प्रत्येक चॅनलवर आदर्शच्या बाबतीत चव्हाण साहेबांच्या बाजूनी बोलण्यासाठी चॅनलवर मीच जात होती. सगळ्यात पहिला मुद्दा, आदर्शच्या बाबतीत ते 2 फ्लॅट त्यांच्या कुटुंबाच्या नावावर असण्याच्या व्यतिरिक्त एकही परमिशन, एकही परवानगी नियमाच्या बाहेर जाऊन अशोक चव्हाण साहेबांनी दिलेली नाही, ही गोष्ट लक्षात घ्या सगळ्यात पहिली. त्याच्यामुळे त्यांच्यावर जो ब्लेम झाला तो त्या 2 फ्लॅट जे त्यांच्या कुटुंबाच्या नावावर घेतले होते त्याच्यामुळे तो ब्लेम झाला, आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिला. त्यांनी एकही परमिशन दिली नाही. ते येण्याच्या आधी या परमिशन दिल्या गेल्या होत्या, ते येण्याच्या आधी बीएमसीची परमिशन झाली होती, ते येण्याच्या जागी सरकारकडून परमिशन केली होती. अशोक चव्हाणांकडून रस्त्याची परमिशन, ते बंद करा ना. अशोक चव्हाणांकडून रस्त्याची डिस्क्रिशनरी पॉवर ही एकच परमिशन. त्याच्यामुळे आदर्श घोटाळ्यामुळे अशोक चव्हाणांचा राजीनामा झाला किंवा त्या भीतीने गेले, हे ज्यांना ऐकीव बातम्या आहेत ते लोक बोलू शकतात. मग आदर्श घोटाळ्याचा त्या श्वेतपत्रिकेमध्ये उल्लेख का केलाय? माझा प्रश्न हा आहे डॉक्टर राजू वाघमारे, की केंद्र सरकारच्या अंतरिम बजेटमध्ये जी श्वेतपत्रिका काढली गेली, त्या श्वेतपत्रिकेमध्ये तो उल्लेख केला गेलाय. सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला नाही, पण त्यांनी उल्लेख मात्र आदर्श घोटाळ्याचा केलेला आणि अंडर ट्रायल असलेलं म्हटलंय. हा बोला, मी आता बोलू बोला का? बोला. अहो, सिंचन घोटाळ्याचा उल्लेख कसा करतील श्वेतपत्रिकेत? अरे मग आदर्श घोटाळ्याचा सिंचन केला ना, घोटाळा तेच तर अशोक चव्हाण गेले भाजपमध्ये. अहो, परत एकदा सांगतोय, त्या आदर्शचा जो उल्लेख केलाय ना त्याचं 5 पैशाचं योगदान नाहीये. मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, त्यांनी जो उल्लेख केला तो त्याच्यासाठी केला, ती कशासाठी केला ते भाजपवाल्यांना विचारा. मग अशोक चव्हाण का गेले भाजपमध्ये? कुठला धाक होता? कुठली ईडी होती? कुठलं प्रकरण होतं नेमकं? अहो, ते कोणच सांगत नाही कधी. अहो, ते कोण सांगतं का कधी? त्याच्या अगोदर ज्या रेट झाल्या होत्या त्या तुम्ही विसरलात का? नाही, मला लक्षात आहे. कोणता नेता येऊन सांगतो? कोणता नेता येऊन सांगतो? तुम्ही मला सांगा ना, तुम्ही पत्रकार आहात,
एका नेत्याने येऊन सांगितलं का तुम्हाला? उगाच आपण काही बोलायचं की कुठची. बरं मला एक सांगा, सगळ्यांना माहिती आहे. महाविकास आघाडी सरकार जेव्हा विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जात होते तेव्हा 10 आमदार तिथे पोहोचू शकले नाही आणि त्यात अशोक चव्हाण होते. काही लोक म्हणतात की 2022 पासूनच या मैत्री पर्वाची स्क्रिप्ट लिहिली गेली होती. काही तथ्य आहे का त्यात? मला तरी असं काही वाटत नाही की त्याच्यामध्ये काही तथ्य असेल, कारण त्यावेळी जर असेल तर त्यावेळी गेले असते. थांबायची काही गरज नव्हती विरोधामध्ये राहून. जरा वेळ लागतो ना डॉक्टर राजू वाघमारे, तडकाफडकी जात नाही हो कोणी कुठे, तुम्ही सुद्धा जाणार नाही कुठे. शिंदे फडणवीस सरकार, अहो शिंदे फडणवीस सरकार ज्यावेळी स्थापन झालं 1 वर्ष होऊन गेलं हो, कशाला कोण मंत्रीपद सोडेल? म्हणजे याचा अर्थ त्यांचा जीव अडकला होता का? अशोक चव्हाणांचा काँग्रेसमध्ये पाय निघत नव्हता गांधी भवनातनं, असं म्हणता येईल? बघा, एक लक्षात घ्या, काँग्रेस पक्षातला प्रत्येक नेता जे गेलेले आहेत ते कोणीही आपल्या मर्जीने गेलेले नाहीत. त्यांना तिकडे जबरदस्तीने कटकारस्थान करून, धाकट दपाशा दाखवून, या तिन्ही एजन्सीचा वापर करून त्यांना त्यांच्या पक्षात घेतलं गेलेलं आहे. हे अख्ख्या देशाला कळतंय. त्याच्यामुळे याच्यात किती वेळा बोलणार आपण. पण 38 वर्षाचा राजकीय अनुभव, वडील 2दा मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री असताना सुद्धा एवढे घाबरले अशोक चव्हाण? म्हणजे तुम्ही खूप जवळून काम केलं, आदर्श घोटाळ्याचा अभ्यास केला म्हणून विचारतो मी तुम्हाला. नाही ना हो, एक लक्षात घ्या की ज्यावेळी देशामध्ये आता त्या सिसोदियाला अटक झाली, आपचा नेता आहे ना, 1 रुपया मिळाला, ज्या पीएमएलए मुळे अटक झाली, तर त्याच्यात ना पैसे मिळाले ना प्रॉपर्टी मिळाली. पण त्यांच्यावर आरोप करून त्यांना आता जवळजवळ 6-7 महिने झाले आतमध्ये ठेवलंय, अजून जामीन होत नाही. अशा पद्धतीचं राजकारण जर देशात चालू असेल तर कोणालाही भीती वाटणार ना, साहजिकच आहे. बरं, पुरुषोत्तम आवार एक प्रश्न विचारत होते, म्हणजे तुम्हीच विचारा की घोटाळ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच नेते का असतात? पुरुषोत्तम तुम्हाला विचारायचं होतं मगाशी तो प्रश्न, काही तांत्रिक कारणामुळे राहून गेला. यू कॅन आस्क डॉक्टर राजू वाघमारे नाव. पुरुषोत्तम आवारे पाटील. डॉक्टर वाघमारे साहेब, मगाशी तुम्ही म्हणालात की हे संधी साधू लोक असतात, परंतु आता इतकी वर्ष काँग्रेसने ज्यांना सगळं काही दिलं आणि हे संधी साधू आपण पक्षात पोचले, तर हे संधी साधू लोक ओळखण्यात पक्षाचा काही चूक झाली असं वाटतंय तुम्हाला? नाही, मी काय बोललो ते तुम्ही लक्षात घेतलं नाही. मी सांगितलं की 3 प्रकारचे लोक 3 गोष्टींमुळे जातात आणि 3 कारणं सांगितली जातात. मी हे नाही सांगितलं की अशोक चव्हाण संधी साधू आहेत. मी हे बोललेलो नाही. मी म्हणालेलो आहे की त्यांच्यावर दबाव आल्यामुळे त्यांना आवाजाचा प्रॉब्लेम. मी जे सांगतोय त्याच्यामध्ये पूर्ण तथ्य आहे. माझा आवाज येत नाहीये का? नाही, हरकत नाही. खूप बरेचसे विस्तारानं तुम्ही मुद्दे मांडले, थांबून मांडले, वेळ दिला. एक पुन्हा संध्याकाळच्या सुमारास पुन्हा आपण चर्चा करू, तर एखाद्या वेळेला तुम्हाला पुन्हा सहभागी करून घेता येईल. पण तुर्तास खूप धन्यवाद. वेळात वेळ काढून मॅक्स महाराष्ट्राला तुम्ही वेळ दिला डॉक्टर राजू, आणि खरंच चांगले मुद्दे मांडले. आणि भले आता थोडेसे मुद्दे प्रश्न आडवे तिडवे असतातच आणि ते विचारणं आपलं काम आहे, पण अत्यंत संयम ठेवून तुम्ही त्याची उत्तरं देत. नाही, तुम्ही अत्यंत संयम ठेवून कायम उत्तरं देत असतात. तुर्तास मी तुमच्यापासून थोडंसं ही चर्चा पुरुषोत्तम आवारे पाटील यांच्याकडे घेऊन जातो. तुम्हाला जायचंही आहे गांधी भवन मध्ये, तर आणि आवाजाचाही थोडासा प्रॉब्लेम आहे काही तांत्रिक कारणामुळे. खूप धन्यवाद तुमचे. मनोज, एक लक्षात घ्या की ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे शेवटी अशोक चव्हाणांच्या संदर्भात बोलताना त्यांच्यावर प्रचंड धाक दपट वगैरे वगैरे, मग याचा अर्थ काय की त्यांच्या बाजूने काहीच चूक नाही, सगळं काही जे आहे दोषारोप हे भाजपवर फोडून, त्याचा ठिकरा भाजपवर फोडून हे मोकळे होऊ इच्छितात, याचा काय अर्थ आहे? म्हणजे त्यांची काहीच चूक नाही. म्हणजे हे डॉक्टर वाघमारे हे सुद्धा नाकारतात की आदर्श घोटाळ्याच्या कारणावरून त्यांना घरी जावं लागलं, त्यांना राजीनामा द्यावा लागला, तेही नाकारतात.
एवढी बाजू जर ते उचलून धरत असतील तर मला वाटते जे जाणारे लोक आहेत त्यांचा काहीही दोष नाही, अशा पद्धतीचं एक परसेप्शन निर्माण होईल आणि हे निर्माण होणं योग्य नाही. आता कसं आहे तुम्ही लक्षात घ्या, ज्या छगन भुजबळांना ईडीच्या मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये 1.5 वर्ष इतका दिग्गज नेता, महाराष्ट्रातला ओबीसीचं राजकारण आता करणारा, दीर्घकाळ मंत्री राहणारा, शिवसेनेत, काँग्रेस, राष्ट्रवादी, इतक्या मोठ्या माणसाला भाजप म्हणजे ईडी ही संस्था, आता आपण पत्रकार म्हणून नाही म्हणू शकत की ईडी ही संस्था कुठल्या सरकारची नसते, ती बॉडी आहे, ऑटोनॉमस संस्था आहेत, त्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज आहे. त्यांच्या आरोपामुळे आणि त्यांनी केलेल्या चालवलेल्या ट्रायलमुळे नंतरच्या काळात त्यांना जावं लागलं ना. आता ते जामिनीवर आहे. जो व्यक्ती जामिनावर आहे त्याला शरद पवारांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री केलं, तेच आता तिकडे गेले राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये आणि तिकडेही मंत्री झाले. तर काहीतरी मोठी गोष्ट झाल्याशिवाय राजकारणी तुरुंगात जात नाही किंवा त्याला कुठल्याही कारवाईला सामोरं जावं लागत नाही. आणि जोपर्यंत मोठी कुठली गोष्ट काही घडत नाही तोपर्यंत पक्षातून हकालपट्टी होत नाही. गणपतराव गायकवाड यांनी गोळीबार केला. कोणीतरी असं म्हटलं का की त्यांना पक्षातून काढून टाकलेलं आहे, त्यांना निष्कासित केलंय, सस्पेंड केलंय, निलंबित केलं नाही. एक एक आमदार आता निवडणुकीसाठी अत्यंत महत्वाचं आहे. बरं, हे काय राजकारण पार्टी विथ द डिफरन्स नाहीच आहे. पूर्वी म्हणायचे पार्टी विथ द डिफरन्स असं भाजपचं घोषवाक्य होतं, ते काही आता राहिलेलं नाहीये. पण भाजपची विकासाची काही कामं, केंद्र सरकारची विकासाची काही कामं, मोदींचा करिश्मा, यामुळे निश्चितपणे अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले विकासाोन्मुख राजकारण करणारे नेते हे प्रभावित झाले. त्यांच्यावर मोदींचा प्रभाव खूप वाढला हे आपण पाहतोय. कदाचित ईडीच्या कारवाईमध्ये 1.5 वर्ष तुरुंगात गेलेल्या छगन भुजबळांना नंतर उपरती झाली असावी की आता मोदींचा प्रभाव, त्यांची विकासाच्या कामाचा सगळा त्यांनी इत्थंभूत अभ्यास केला असेल. सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात भोपाळच्या जाहीर सभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी जो आरोप केला अजित पवारांवर, त्यांनी त्यानंतर त्यांचा जास्त अभ्यास केला असेल. अभ्यास नंतर आरोपानंतर करणं मला असं वाटतं थोडंसं जनतेच्याही लक्षात येतं. करायचाच झाला अभ्यास तर त्यांचा पूर्वीही करता येऊ शकतो. कसा बदल झाला देशाच्या राजकारणात, अर्थव्यवस्थेला नरेंद्र मोदींनी गती दिली की नरसिम्हा रावांनी दिली की मनमोहन सिंगांनी दिली, याचा तौलनिक अभ्यास जसा समाजातले अभ्यासक सगळे करत असतात, राजकारण्यांनीही करावा. त्यांना तर संसदेमध्ये आणि विधिमंडळामध्ये कायदे पारित करावे लागतात, खूप गहन अभ्यास करावा लागतो. आणि 11 वाजेपर्यंत हे अजित पवार विधिमंडळात उपस्थित असताना आपण पाहिलेलं आहे. तर प्रचंड मोठा दांडगा अभ्यास या सर्वच लोकांचा, त्याबद्दल आपलं काही दुमत नाही आहे. पण राजू वाघमारेंची काही मांडणी होती की आदर्श घोटाळ्यामध्ये कुठेही ते सहभागी नाहीत आणि त्यांचा 2 सदनिका घेण्याच्या पलीकडे काही सहभाग नाही. हे जर सोनिया गांधींना जर कळलं असतं आणि त्यांच्या लक्षात जर आणून दिलं असतं तर त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्याची वेळ आली नसती. हा एक मला तेच म्हणायचं होतं की डॉक्टर वाघमारे ज्या पद्धतीने अशोकराव चव्हाणांना आदर्श घोटाळा प्रकरणी एकदम क्लीन चिट देऊ पाहत होते, काहीतरी सहभाग असल्याशिवाय त्यांना त्यावेळच्या काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठी सोनिया गांधींनी पायउतार व्हायला सांगितलं नसतं. शेवटी अशोकरावांच्या कारकिर्दीवर आदर्श घोटाळ्याचा कलंक चिटकलेला आहे, हे तुम्हा आम्हाला नाकारून चालणार नाही. मला एवढाच मुद्दा पिन पॉइंट करायचा होता फक्त. बरोबर. आणि आज तो प्रश्न त्यांना पत्रकार परिषदेमध्ये विचारला. बघा, अशोक चव्हाण हे मुरब्बी राजकारणी नाहीत का? आता डायनास्टी पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो की काय म्हणतो आपण त्याला, की एक कौटुंबिक वारसा, राजकीय वारसा मिळतो. आता पूर्वी या वारशाच्या विरोधात भाजपचे लोक बोलायचे, भाजपच्या विरोधात काँग्रेसचे बोलायचे. ते गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, पियुष गोयल, वेद प्रकाश गोयल अशा प्रकारचा सोशल मीडियामध्ये व्हायरल पोस्ट आपण बघितलेले आणि संसदेत सुद्धा त्याचे उल्लेख झालेले, इथे पण झालेले, महाराष्ट्राच्या विधिमंडळात पण झालेले. तर पण आता काय म्हणतायत, नरेंद्र मोदींची भूमिका काय आहे? नरेंद्र मोदींची भूमिका अशी आहे, आपण पण सांगितली पाहिजे. ती भूमिका अशी आहे की राजकारणामध्ये जर एकाच कुटुंबातले वेगवेगळे व्यक्ती आले तरी चालतील,
पण त्यांनी विकासाचं राजकारण केलं पाहिजे, त्यांनी चांगलं राजकारण केलं पाहिजे, उत्तम राजकारण केलं पाहिजे असं त्यांचं म्हणतात. तर राजकारणातल्या भूमिका सुद्धा बदलत राहतात. अकॉर्डिंग टू सिच्युएशन एकच भूमिका घेऊन कोणीही राजकारणात फार काळ दीर्घकाळ राजकारण करू शकत नाही. आणि त्यांनी करायचं म्हटलं तरी सुद्धा त्यांना ते शक्य नाही, हेही आपण पाहिलंय. म्हणून ते उलट्यात काय म्हणतो आपण त्याला, की आपल्याच भूमिकेच्या विरोधातली भूमिका ते मांडतात किंवा जनता व्हिडिओच्या स्वरूपात दाखवते की हे तुमचं विधान होतं, आताचं हे विधान आहे. त्यामुळे मी यासाठी त्याचा संदर्भ दिला की अशोक चव्हाणांचं राजकारण त्या दृष्टिकोनातून पाहिलं तर वडिलांचाच, खरं तर त्यांचा मुंबईत जन्म झाला, मुंबईतून त्यांनी सगळं शिक्षण घेतलं, MBA पर्यंतचं शिक्षण घेतलं, उच्च विद्याविभूषित आहे, इंग्रजीत बोलतात. तर मुद्दा असा आहे की ते राजकीय परंपरा त्यांनी वडिलांची चालवली, पण आता ते काही आपण आपल्या अंगवळणी पडलेलं राजकारण आहे, आपण काही नाकारत नाही, आपणच निवडून देतो लोकशाहीमध्ये. मुद्दा असा एवढाच आहे पुरुषोत्तम की एक अत्यंत हुशार प्रशासनावर पकड असणारे राजकारणी, मुख्यमंत्री पदाच्या पात्रतेचे मंत्री तर ते वेगवेगळ्या खात्यात होते, अध्यक्षही होते, काही अंशी जनमानसावर पकडही होती. आणि भारत जोडो यात्रेमध्ये आता न्याय यात्रा सुरू झाली आहे, ती यात्रा महाराष्ट्रात पोहोचण्यापूर्वीच यांनी टाटा बाय बाय केलाय राहुल गांधींना. खरं तर मराठवाड्यातल्या यात्रेचं संयोजन, त्याचं संघटन म्हणा, त्याचं सगळं नियोजन, त्याच्यामध्ये खूप मोठी जबाबदारी अशोकरावांची होती. आणि त्यांनी सिद्ध केलं की मी संघटनात्मक पातळीवर सुद्धा मी कसा प्रभावी आहे दाखवून देण्याची वेळ होती. आता मला हे सगळं असताना हा नेता इतकं सगळं अंगभूत कौशल्य असताना सुद्धा भाजपमध्ये गेला, याचं एकमेव कारण की त्यांना मोदींचा सगळा विकासान्मुख काय म्हणतो आपण त्याला, विकासा आधारित राजकारण, त्यांचे सगळे ध्येय धोरण, त्यांनी केलेली विकासाच्या दृष्टिकोनातून चालवलेलं राजकारण, त्यातून देशाला जे काही वैभव प्राप्त झालाय त्याची दिव्य प्रचिती अशोकरावांना आता तर झाली नसेलच ती, कारण या मैत्री पर्वाची सुरुवात मुळात मागच्या गणपतीपासून झाली, ज्याचा उल्लेख मी आधीच चर्चेत केलेला आहे आपण नसताना, की आशिष कुलकर्णी जे OSD एकनाथ शिंदे यांचे, खरे तर ते यांचे देवेंद्र फडणवीसांच्या जवळ गेलेले, पण दोघांमध्ये समन्वय राहावा म्हणून ते कदाचित OSD एकनाथ मुख्यमंत्र्यांचे असतील. आणि माणिकराव ठाकरेंसोबत, उद्धव ठाकरेंसोबत काम केलंय त्यांनी, अशोक चव्हाण सोबत सुद्धा. तर मला असं वाटतं की त्यांना ही दिव्य प्रचिती त्या अशोक चव्हाण जेव्हा ते आशिष कुलकर्णी यांच्याकडे गणपतीचं दर्शन घ्यायला गेले तेव्हाच झाली असेल. आता तर मागे गणेशोत्सव आहे, गणेशांची जयंती आहे, इतका वेळ का लागला मला माहिती नाही. आणि अजित पवारांना तरी खूप वेळ लागला, अशोक चव्हाण इतका वेळ या इतक्या मुरलेल्या राजकारण्यांना का लागतो, मला खरंच याचा प्रश्न पडतो. की जर मोदी 10 वर्षापासून देशामध्ये आहे आणि तुम्ही त्यांच्या विरोधात पण बोलत होता, मोदींच्या हुकुमशाहीबद्दल सुद्धा बोलत होता, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये कसं भाजपनं या पुरोगामी महाराष्ट्राला ची अधोगती केली, हे सगळे आरोप करणारे तुम्हीच होते की. हा एक समजू शकतो की आदर्श घोटाळ्यामध्ये ते थोडेसे विजनवासात गेले होते, कारण भाजपनं प्रचंड मोठे आरोप केले होते, हेही आपल्या लक्षात असेल. सिंचन घोटाळ्यात कसं धारेवर धरलं होतं अजित पवारांनी, ट्रकभर पुरावे घेऊन विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस औरंगाबादला पोहोचले होते, हेही आपल्याला ज्ञात आहे. कदाचित ही सगळी एक खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात भीती आहे का काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये? त्याच्या या भीतीमुळे काँग्रेसमधले आणखी काही आमदार जाऊ शकतील असं तुम्हाला वाटतं, भाजपमध्ये आणखी काही? नाही, एक निश्चित आहे की तू जो मगा म्हणालास की 10 वर्षापासून मोदी सत्तेत आहेत आणि मग मोदींच्या संदर्भातली जी दिव्य प्रचिती, ज्या माणसाला, ज्या नेत्याला पक्षात जावं लागतं आणि तेव्हा त्याला त्याचं तोंड उघडलं जातं आणि बोललं जातं. अजित पवारांच्या संदर्भात हेच घडलेलं होतं की त्यांना मोदींचा विकास जणू काही आकर्षित करत होता, परंतु गेली 10 वर्षाच्या पैकी 8-9 वर्ष यांना मोदींचा विकास हा ज्या पद्धतीने आभास वाटत होता त्यावर ते तुटून पडत होते. जेव्हा जाण्याची वेळ येते तेव्हा यांना मोदींचा विकास आकर्षित करतो. आता ह्या झाल्या दिसणाऱ्या गोष्टी, परंतु प्रत्यक्षात पडद्यामागेच्या घडामोडी घडतात. कदाचित पडद्यामागच्या घडामोडी ज्या असतात त्या काही प्रकरणं सेटराईट होण्यासाठी जेवढा अवधी द्यावा लागतो तेवढा अवधी दिल्यानंतरच कदाचित अशोकरावांचा प्रवेश झाला असावा. मगाशी मी जो उल्लेख केला, काही त्यांच्या साखर कारखान्यांचे जे घोटाळे होते,
कदाचित काही त्या नेत्यांशी संबंधित यंत्रणांशी शेवटी शासकीय यंत्रणा ज्या आहेत त्या ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या बटीक म्हणून काम करतायत, एक विंग म्हणून काम करतायत, म्हणजे सीबीआय असेल, ईडी असेल, बाकीच्या सगळ्या यंत्रणा, सहकार खात्यातल्या काही यंत्रणा, त्या यंत्रणांच्या मानगुटीवर बसूनच भारतीय जनता पार्टीचे काही खुणशी लोक इतरांचे पक्ष नेते फोडण्याचं काम करत आहेत. हे गेल्या 7-8 वर्षात सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळे एक विशिष्ट वेळ लागणे हे स्वाभाविक आहे. ते सगळं सेटरेट झाल्यानंतर अशोकरावांनी निर्णय घेतला असेल आणि यात काही आश्चर्य नाही की एकदा तो त्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेश केला, त्यात गेला, तर त्यांना मोदींचं नेतृत्व मोठं लोभसवानं वाटते. मोदींचं जे काही काम चालू आहे ते विकासपर्व वाटते आणि त्या राष्ट्रीय कार्यात यांना सुद्धा योगदान द्यावंसं वाटते. हे मोठं हास्यास्पद कार्यक्रम हा जो आहे हा सुरू असतो. पण आता असो, म्हणजे आपण असं म्हणूया की आपण त्यांच्यात राजकीय कौशल्य, वकूब आहे, प्रशासन चांगलं आहे, संघटनेवरती काही पकड होती, सर्व पदावर त्यांनी काम केलं. सो त्यांचे मेरिट्स आपण मान्य करतो राजकारणातले, पण ते त्यांना काँग्रेसमध्ये राहून आपले मेरिट तपासता आले नाही किंवा त्याचा फायदा करून घेता आला नाही. भारत जोडो यात्रेतला मी उल्लेख केला. आपण विश्लेषण करतोय त्या राजकीय व्यक्तिमत्वाचं या अनुषंगाने ही चर्चा आपण लवकरच आपण ही संपवतो सुद्धा आहे. पुरुषोत्तम, मला हे म्हणायचं की नाना पटोले यांची जी कारकीर्द आहे ही खूप वादग्रस्त ठरते या महाराष्ट्र काँग्रेसमध्ये. याचं कारण असं की भलेही ओबीसी समाजाच्या हाती काँग्रेसची धुरा असू नये असं मराठा नेत्यांचं म्हणणं असावं, म्हणजे बाळासाहेब थोरात त्यानंतर अशोक चव्हाण यांचा विरोध होता आणि बाळासाहेब थोरात सत्यजित तांबेच्या विधान परिषदेच्या उमेदवारीवरून जो काही तमाशा काँग्रेसमध्ये झाला आपण पाहिला तो, म्हणजे याच सगळ्या तमाशामध्येच महाराष्ट्राची जनता गेल्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या कारणास्तव अडकून पडलेली आहे आणि महाराष्ट्राचे जे काही मुद्दे आहेत शेतकऱ्यांचे, बेरोजगारीचे, युवकांचे, शिक्षणाचे, आरोग्याचे, ते मुख्य या पटलावर येत नाही. पटल म्हणजे सामाजिक राजकीय पटल आपण म्हणतो, जो डायस आहे, फोरम आहे आपला हा, ज्यात प्रामुख्याने या प्रश्नांची चर्चा व्हायला पाहिजे, तसं काही होत नाही. आणि हे सगळं राजकारणामधल्या ज्या काही अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा आहे, ज्या आपण अंधश्रद्धेमध्ये म्हणतो, त्या सगळ्या चर्चेत येत आहे. हे खरं तर समाजासाठी अत्यंत दुःखद बाब आहे. पण आता राजकारणी आपापल्या पद्धतीनंच निर्णय घेतात, सोयीचं राजकारण करतात, आपल्या बाजूनं समाजकारण, राजकारण फिरवण्याची अद्भुत शक्ती त्यांच्या ठायी असते. हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि आपण जनता, बरेचदा माध्यम सुद्धा ही राजकारण्यांसमोर दुबळी ठरतात की त्यांची चर्चा आपल्याला प्रामुख्याने करावी लागते. पण काँग्रेसमधल्या अनागोंदीवर आणि त्यांनी जे बोट ठेवलं, म्हणजे त्यांनी स्पष्ट अजूनही कुठे म्हटलेलं नाही, पण लोकमतला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलेलं आहे की समन्वयाचं राजकारण. मला या दृष्टिकोनातून सांगा, तुम्ही जर ती वाचली असेल, फार छोटी मुलाखत आहे, तशा मुलाखती त्यांनी फार कुठे दिलेल्या नाहीयेत. पण काँग्रेसमध्ये कोंडी होत होती का अशोक चव्हाणांची किंवा आणखी काही नेत्यांची कोंडी होते का, की प्रमाणापेक्षा जास्त वरदहस्त नाना पटोलेंना मिळालेलं आहे केंद्राकडून, असं आपल्याला वाटतंय? नाही, हे बरोबर आहे. मगाशी जे म्हटल्याप्रमाणे अमर राजूरकर जे त्यांच्या सोबत गेले आहेत, अमर राजूरकरांनी आता अगदी एक तासापूर्वी टीव्ही माध्यमांना बाईट देताना थोडासा पुसटचा त्याचा उल्लेख केला की प्रदेशाध्यक्ष जे आहेत नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर काही प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत, यात दुमत नाही. नाना पटोलेंची जी कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीबद्दल अनेकांचं विभिन्न मत असू शकतं. शेवटी जो काही प्रदेशाध्यक्ष असतो, तो प्रदेशाध्यक्ष नेमताना कोणताही राजकीय पक्ष त्याची बलस्थानं, त्याचा संपर्क, त्याचा आवाका, त्याचा औरा, हे सगळं बघूनच शेवटी त्या पदावर त्यांना संधी दिली जाते. परंतु एकूणच गेल्या 2 वर्षामध्ये नाना पटोलेंच्या संदर्भामध्ये काँग्रेसच्या अनेक प्रदेशस्तरीय नेत्यांमध्ये ज्या काही कुरबुरी ऐकताना आपल्याला कळतात, अनेकदा आपण त्या नेत्यांना भेटतो तेव्हा ते नेते आपल्याला ऑफ द रेकॉर्ड जे सांगतात त्या सगळ्या गोष्टीवरून असं वाटते
की शेवटी पक्ष संघटन एक व्यापक पद्धतीनं चालवणं, एक संघ पद्धतीनं चालवणं, यामध्ये नाना पटोले कुठेतरी कमी पडत आहेत का हेही बघणं आवश्यक आहे. सध्या राज्य पातळीवर ज्या पद्धतीने 10 ते 12 गट आहेत लोकांचे, म्हणजे अगदी काँग्रेसमध्ये काम करणारे आंबेडकराईट जे आहेत, दलित जे आहेत, म्हणजे नितीन राऊतांचा एक वेगळा गट आहे, वर्षा गायकवाडांचा वेगळा गट आहे, चंद्रकांत हंडोरेंचं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. हे सगळे मोजता एक 10-12 गट, आणि हे सगळे गट एकत्रित घेऊन चालणं, त्या नेत्यांना अनेक प्रकरणांवर, छोट्या छोट्या प्रश्नांवर विश्वासात घेणं, त्यांच्याशी सल्लामसलत करणं, ह्या गोष्टी मला वाटते यात कुठंतरी प्रदेश नेतृत्व जे आहे नाना पटोलेंचं, ते कुठंतरी कमी पडतंय असं मला एक राजकीय अभ्यासक म्हणून वाटतं. तुम्ही मगाशी जो उल्लेख केला, हा तुम्ही मगाशी जो तांबेंचा उल्लेख केला, अगदी ते प्रकरण जरी घेतलं तरी त्या काळातले बाळासाहेब थोरातांचे वक्तव्य, नाना पटोलेंची वक्तव्य, काँग्रेसच्या इतर नेत्यांची वक्तव्य, पृथ्वीराज बाबांची वक्तव्य, हे सगळं पाहता मला असं वाटते की काँग्रेसमध्ये अजूनही ते अनभिषिक्त सत्ता सम्राट आहेत या पद्धतीचं ते वागतायत. त्यांना हे लक्षातच येत नाही की आपल्या हातून सत्ता कधीची सुटून गेलेली आहे. जोपर्यंत आपण वेगवेगळ्या गटांना एकत्रित घेऊन सल्लामसलत करून पक्ष संघटनेमधले निर्माण झालेले अनेक प्रश्न, अनेक क्लिष्ट गोष्टी, त्यांचा झालेला गुंता आणि त्याच्यातून पक्ष संघटन संकटात येणे, हे जोपर्यंत सगळ्यांना विश्वासात घेऊन सोडवणार नाही, तोपर्यंत पक्षाच्या सामान्य पातळीवर, गाव पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा हा मेसेज जाणार नाही. आताच्या घडीला हा मेसेज फार विचित्र पद्धतीनं जातोय. म्हणजे अगदी काँग्रेसला सध्या निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा जर काँग्रेसमध्ये हा सर्वसमावेशक बाबत लोकांना विश्वासात घेऊन, नेत्यांना विश्वासात घेऊन, पक्ष संघटन असो, निवडणुकांची रणनीती असो, व्यूहरचना असो, या संदर्भात जर पुढे जाण्यासाठी त्यांच्यामध्ये जर पावलं उचलली जात नसतील, तर मला वाटते की हे काँग्रेससाठी अतिशय घातक ही अशी गोष्ट आहे. आणि त्या निमित्तानेच नाना पटोलेंच्या नेतृत्वावर, त्यांच्या कार्यपद्धतीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेली आहेत. एक 6-8 महिन्यापूर्वी अशी एक मोहीमच दिल्लीला सतत 8-15 दिवसातून एक शिष्टमंडळ जात होतं की नाना पटोलेंना हटवा, आणि मग आपणच सगळे बातम्या चालवत होतो की एक पुढच्या आठवड्यात नाना पटोले जातील, अमुक दिवसांनी नाना पटोले जातील. या सगळ्यांचा अर्थ असा आहे की शेवटी ज्या नेतृत्व जे असते, केंद्रीय नेतृत्व, केंद्रात तिथे बसणारे पक्षश्रेष्ठी, त्याच्यातलेही केंद्रातलेही वेगवेगळे गट, त्या सगळ्यांना त्यांची मर्जी सांभाळत पुढे चालणे, आणि प्रत्येक निवडणुकीला सामोरे जाताना त्याची जी व्यूहरचना आहे ती प्रदेशाच्या अंतर्गत वेगवेगळे आपल्याकडे जे महसुली विभाग आहेत, त्या प्रत्येक महसुली विभागामध्ये काँग्रेसचे बलाढ्य नेते आहेत, त्यांचे तिथे त्यांच्या पातळीवर वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत, परंतु ते प्रदेश नेतृत्व जोपर्यंत सोडत नाही आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालत नाही, तोपर्यंत मला वाटते काँग्रेसची वाट सुकर होणार नाही. नाना पटोलेंच्या नेतृत्वासंदर्भात जे काही लोक प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत, त्यांच्या कार्यपद्धतीविषयी विभिन्न मत व्यक्त करत आहेत, ते या सगळ्या प्रकाराचाच तो एक भाग आहे असं मला वाटतं. सर ठीक आहे, म्हणजे वेगवेगळे मुद्दे या चर्चेमध्ये आले. खूप धन्यवाद. पुरुषोत्तम आवरे पाटील, राजकीय विश्लेषक, अजिंक्य भारतचे संपादक, आणि डॉक्टर राजू वाघमारेही आमच्यासोबत जोडले गेले होते, काँग्रेसचे प्रवक्ते, आणि त्यामुळे काँग्रेसची भूमिकाही या निमित्तानं पुढे येऊ शकली. चर्चेला विराम देतो. हा व्हिडिओ चर्चेचा आपल्याला कसा वाटला आपण जरूर कळवा कमेंट बॉक्समध्ये, आणि आमचं चॅनल मॅक्स महाराष्ट्र डिजिटल न्यूज चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर कळवा. खूप खूप धन्यवाद.